प्राध्यापक प्रसाद ओक लिखित मन कसं जिंकावं या पुस्तकाच्या भरवशावर एक शिक्षक आज पुन्हा एकदा सज्ज झालाय मन जिंकण्यासाठी. चला बघूया त्याला आज यश मिळतंय का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या लवेबल कलाकारांचं. हॅलो, हाय 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 प्राजू, हाय सोनाली, हॅलो, हाय 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 हाय. आज काय सांगू, माझ्या अंगावर एकच गोष्ट आज आली आहे, शहारा. काय सांगू सोनाली, तुला तर माहिती आहे आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका बाई आहेत ज्या आडनाव लपवतात, पण मला त्या खूप आवडतात. ईशा मॅडम, माझ्या मनातल्या भावना त्यांच्याबरोबर पोहोचवण्यासाठी गेली वर्षभर मी प्रयत्न करतोय. आणि आज काय झालं माहिती आहे का सोनाली, आज सकाळी त्यांचा मेसेज आला. आज व्हॅलेंटाईन्स डे आहे. आज त्यांचा मला मेसेज आला, चौगुले सर आज व्हॅलेंटाईन्स डे आहे, मी खूप अस्वस्थ आहे, कृपया मला लवकरात लवकर घरी भेटायला या. अरे यार, अजून काय पाहिजे. मी काय सांगू, मला कळत नाहीये, मन फुलपाखरू झालंय ग माझं आणि हवेत उडायला लागले. मी नाही सांगू शकत. आणि एकच गोष्ट आहे रे त्याच्या मागे, मन कसं जिंकावं, लेखक प्रसाद ओक. माणसाला काय करावं यार, पहिली 147 पानं आहेत ना, सगळे फॉर्म्युले फेल गेलेले आहेत, टोटल फेल्युअर, काही त्याचा उपयोगच नाही आहे. पण 148 पानावर जे लिहिलेलं आहे, काय वाक्य त्यांनी, पहिलंच मी बघितलं, मी असं होपलेस होतो काय. आणि जे पहिलं वाक्य त्यांनी लिहिलेलं आहे, आग जब दोनों तरफ से लगती है तो जोरदार मार दो हातोडा, असा टाईप काहीतरी वाक्य आहे. म्हणजे इथून तिथून उचललेलंच आहे, मुद्दा तो नाही आहे. पण यार मला इन्स्पिरेशन मिळालं त्या वाक्यामुळे आणि आज मी इकडे आलेलो आहे. आज माझ्या भावना तिच्यापर्यंत मी पोहोचवणारच आहे. बस मला दुसरं काही माहिती नाही. विश मी लक, ऑल दी बेस्ट करा यार सगळ्यांनी प्लीज. आज तरी होऊन जाऊन दे यार. आय लव्ह यू ऑल. ईशा मॅडम, चौगुले सर, अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. बसा ना सर. सर सर इथे 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 बसा ना सर. सर ईशा, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू चौगुले. ओ सर, तुम्ही असे का उभे आहात? या ना, काय झालं? विचार करत होतात का काही, तिथे अडकला? नाही, थोडासा लाडू अडकला होता, गिळला तो. तुम्ही मला बोलवलंत आता, म्हणजे तुम्ही आज मला सांगितलं की व्हॅलेंटाईन्स डे, मला अस्वस्थ वाटतंय, मी लुंगी सोडून आलो. नाही, लुंगी धुत होतो, मी सोडली, ती बाजूला केली, मी मिळेल ते कपडे घातले आणि मग मी इकडे आलो. मला सांगा ना प्लीज मॅडम, काय सांगा. सर बोलायचंय म्हणजे सर प्लीज सांगा. मला ना त्रास झालाय व्हॅलेंटाईन्स. मी आहे ना, त्रास तुमचा सोडवायला मी आहे ना, मला सांगा फक्त काय आहे ते प्लीज. बघा, मी तुम्हालाच मेसेज. हो होकार आहे माझा. कशावर हो? नाही, ओके ठीक आहे, काय बोलताय सर? मला माहिती, मला बोलू का सर? मी ऑलरेडी अस्वस्थ आहे ना सर. होय. मी खरं सांगू का, मी तुम्हालाच मेसेज केला कारण चौगुले तुम्ही खूप स्पेशल आहात. स्टॉप, हे वाक्य पुन्हा ऐकायचंय मला. चौगुले तुम्ही खूप स्पेशल आहात. पुन्हा ऐकायचंय केला कारण चौगुले तुम्ही खूप स्पेशल आहात. आता स्लो मोशन. गुले तुम्ही खूप स्पेशल आहात. स्लो मोशन मध्ये चौ गेला, नुसता घोले आला. म्हणून मी ठरवलं की तुमच्याशीच बोलायचं. पण मला ना कळत नाहीये सर, मी कसं बोलू. म्हणजे माझे शब्द पिंगा घालतायत, माझ्या पोटात फुलपाखरं उडतायत. आणि मॅडम जास्त वेळ काढू नका, माझंही मन चिचुंदरी झालंय. सॉरी, हे झालंय, पक्षी झालंय माझं, मला कळत नाही मी पण काय. प्लीज सांगा, तुम्ही मनातलं सांगा मला. मॅडम एक मिनिट, मी फक्त काय. नाही अनवाणी ऐकतो. बोला मॅडम. येस. श्रमेश बाहेर ये लवकर. रमेश बाहेर. मावशी काय झालं? हे असं करतो. माझा भाचा श्रमेश
चौगुले सर. सर हॅलो हॅलो. सर बरे आहेत ना सर? अरे अरे ऐका ऐका नको नको हा सर सर आज येस. व्हॅलेंटाईन्स डे आहे ना. हो हो. मारा गप्पा मारा, मी आत आहे. म्हणजे इकडे माझं हे मी काय करू याच्यावर गप्पा मारून? असलं नाही माझं काही बाबा, असं काही नाही. आपण मारू ना गप्पा त्यापेक्षा. पण फक्त आपण काय बोलणार सर, त्याच्याविषयी बोलायला बोलवलं ना तुम्हाला मी इथे. हो बरोबर आहे, पण माझा तुमच्यावर हे आहे ना, काय विश्वास आहे माझा तुमच्यावर. सर? माझाही फक्त तुमच्यावरच विश्वास आहे. हा माझा भाचा, हा कार्टा आहे, पोरीच्या प्रेमात पडलाय. आय एम इन लव्ह. ती नाही म्हणते त्याला, तरी हेच करायचंय त्याला. आय डोंट केअर. शी इज माइन, आय एम हर्स, दॅट्स इट सर. गप्पा बस. काय करतोय हा आता? आज व्हॅलेंटाईन्स डे, आज परत प्रपोज करणार म्हणतोय. नाही म्हणाली ती ऑलरेडी. आता मला सांगा तुम्ही सर, जर समोरची स्त्री रिस्पॉन्स नाही देते तर लोचटासारखं मागे 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 असं करायचं असतं का चौगुले? बघ रे, बघ बघ त्या माणसाकडे बघ. तुला वाईट वाटू नये ना म्हणून तुझ्या विरोधात बोलत नाहीये पटकन तो माणूस. बिचारा किती, आय गो, त्यांना किती वाईट वाटलंय बघ. त्यांना बघवत नाहीये माझा त्रास. बापरे, ते तिकडे कुठे? काय चारित्र्यवान माणूस आहे माहितीये. चारित्र्यवान माणसं असं करतात? बस. त्यांना बघवत नाहीये माझा त्रास. अरे ते किती चारित्र्यवान आहेत माहितीये का तुला? ते ना, त्यांनी असं गुडघ्यावर बसून एखाद्या मुलीला प्रपोज जरी केलं ना, तरी एक भाऊ आपल्या बहिणीला गुलाब देतोय असंच वाटतं. त्यांच्या डोळ्यात फक्त भाऊ दिसतो. चल जा जागा. काय 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 सर? असं काय नाहीये, भाऊ काय दिसतो असं नाहीये. मी नाही नाही, तुम्ही वेगळ्या अँगलनी माझ्याकडे बघा. मी वेगळं असू शकतो ना, एकदा मी बघा. बघत नाही का तुमच्याकडे? अरे बापरे. हा, तुम्हाला असं वाटतं मी बघत नाही तुमच्याकडे सर? सर मी बघते तुमच्याकडे, म्हणून तर मला माहितीये ना तुम्ही कसे आहात, म्हणून तर तुमच्याकडे मदत मागायला आली आहे ना मी सर. सर तुम्ही सात्विक आहात. सात्विकता तुमच्याकडून शिकावी. शिवी देताय का नीट बोलताय? सात्विक आहात असं कसं म्हणता तुम्ही? इकडे येतो. किती सात्विक आहे माणूस बघ, शिक काहीतरी त्यांच्याकडनं. एवढी वर्ष सात्विकता जपली आहे त्या माणसाने. काय वय आहे त्या माणसाचं? अरे 53 आहेत ते आज. नाही 53 नाही, 53 नाहीये माझं. जस्ट इट इज 52 आणि वर्ष आणि 9 महिने. 3 महिने आहेत अजून 53 पूर्ण व्हायला. अजून खूप वेळ आहे 53 व्हायला. आणि लाईफ स्टार्ट्स ॲट 52 years and 9 months असं म्हणतात तिकडे. हा, मी आजपर्यंत अजून आयुष्यात पाव आयुष्य सुद्धा जगलेलं नाहीये. सॉरी सर, पण यमाचा चहा रेडी आहे. तुमचा पाव तो कधी पण बुडवेल. काय बोलतो? सॉरी सर. मूर्ख आहेस का? असं बोलतात? बघ ते चिडले पण नाहीयेत. समजून घेतोय रे माणूस. तू असं बोललास तरी समजून घेतोय तो माणूस. काय करायचं सर तुमचं? तुम्ही किती चांगले आहात सर. हा, तुम्ही केवढे गोड आहात. आणि म्हणूनच मला असं वाटतं तुम्हीच याच्याशी बोलावं. बोला एकदा याच्याशी. सर तुम्ही कधी असं एकतर्फी प्रेम केलंत? हा नाही, मी सांगू शकते ना, नाही केलंय. अरे कळत कसं नाही रे तुला सोन्या? असं नको न करूस. प्रेम बीम सगळं फालतू असतं. अरे एकटं जगण्यात खूप मजा आहे. मला जोडीदार पाहिजे. माझं ठरलंय, मी माझ्या प्रेमासाठी जग धरणार आहे वेठीस. प्रिया माझी भजी, मी तिचा पॅटीस. हे असं सगळं करतोय प्रेमात हा? काय बोलाय सर? मला ना खरंच कळत नाहीये आता मी काय करू. तुम्ही बोला ना त्याच्याशी. हो, त्याला एकटं राहण्याचे फायदे समजावून द्या त्याला. पण मी असं कसं सांगताल? नाही सर प्लीज, माझं नाही ऐकत तो. तुम्ही सांगितलं तर मला असं ऑड वाटेल. एकटे राहण्याचे फायदे मी त्याला कसे सांगू ना? बरं नाही वाटणार. माझ्यासाठी एवढं नाही करू शकत. नाही, हे असं नका म्हणू. मी तुमच्यासाठी काही करू शकतो. मी खरं, पण असं नाही. शपथ आहे माझी. शपथ. सॉरी मला तसं नव्हतं म्हणायचं. नाही, मला कळत नाही मी काय रे. शपथ नाही घ्यायची. शपथ नाही घ्यायची. सांगा ना. हो. प्लीज, मी पाया पडू का तुमच्या? नाही, मी सांगतो त्याला. प्लीज त्याला एकटं राहण्याचे फायदे समजाव. 2-3 फायदे सांगा फक्त, पटेल त्याला. प्लीज सर. सांगतो. प्लीज सर. मी इथे आपला बोला. मी ऐकत नाही. प्लीज सर बोला. सॉरी. काय? हो. होय. मला कसं असतं,
एकटे राहण्याचे फायदे असे काय हा. असतात म्हणजे एकटे राहण्यामध्ये ही मजा नसते असे काही हा? पण एकटे राहिलं की फायदे असतात. हो सांगतो, एकटे राहण्याचे फायदे म्हणजे टूथपेस्ट पुरते आपल्याला, लवकर संपत नाही. आणि मग दुसरा फायदा हा असा आहे की ओला टॉवेल जर ओला टॉवेल कोणी ठेवला असं म्हणायला कोणी नसतं आपल्या घरी, आपण ओला टॉवेल कुठे ठेवू शकतो. आणि तिसरा फायदा म्हणजे आपण जर दारू पिऊन आलो, दारू पिणं वाईट, मला माहिती. दारू पिणं हे इट इज इंजुरियस टू युअर हेल्थ. पण जर दारू डोसून आला तर दारू डोसून आलास तर पायरीवर झोप असं म्हणायला घरी कोणी नसतं. हे 3 फायदे असतात. पण हे 3 सोडल्यास बाकी एकत्र राहण्यात मजा असते. खरंच सांगतो, एकत्र राहण्यात खूप मजा असते. मी येस, पण तेच सांगतोय सर. Yes. मी सगळ्यांना ओरडून हेच सांगितलंय, प्रेमात माझा बळी द्या पण मला माझी खळी द्या. मी बोललोय सगळ्यांना. येस येस. पण कोण ऐकतच नाही. तुम्ही बसा नाही, हो. तुम्ही इथे Yes, yes. बसा. मी मावशीला पण हेच सांगितलं, म्हटलं एकटं राहण्यात गंमत नाहीये, प्रेमात पड. हे मात्र बरोबर बोललास तू. हे अगदी करेक्ट बोलताय. सांगितलंय पण ती ऐकत नाही. होय. तुम्ही मला प्रामाणिकपणे सांगा, होय. तुम्हाला कधी प्रेमात पडावंसं नाही वाटलं? नाही? एकाच शहाळ्यात 2 स्ट्रॉ घालून समुद्रकिनारी एकमेकांच्या डोळ्यात बघत पाणी प्यावंसं नाही वाटलं? आपली आवडती व्यक्ती समोरून गेल्यानंतर रोमॅन्टिक गाणं तुमच्या व्हायोलिनवर वाजलं असेलच ना केव्हा तरी? काहीतरी आपल्या डोळ्यात कचरा गेल्यानंतर कुणीतरी आपल्या डोळ्यावर सुद्धा अशी हळूवार फुंकर मारावी असं वाटलं असेलच ना तुम्हाला? दादरच्या गल्लीमध्ये लस्सी पिऊन झाल्यानंतर तिच्या ओठावर अडकलेली लस्सी हळूच अलगद पुसवत असं करावंसं वाटलं असेलच ना? मला लस्सी पाहिजे, मला लस्सी पाहिजे, मला बाबाची लस्सी पाहिजे, मला लस्सी पाहिजे. काय होतंय सर तुम्हाला? मला लस्सी पाहिजे. सर काय काय बोलताय तुम्ही? लस्सी कुठं काय बोलताय? मला रस्सी पाहिजे, हा? रस्सी पाहिजे ह्या असल्या सगळ्यांना बांधून ठेवायला. हा, हे म्हणत होतो. तू पण ऐकलं हे हॅल्युसिनेशन आहे हे, असं भास या टाईप. कळलं किती त्रास होतोय त्यांना? बघ, असं करू नकोस. त्रास झाला. किती त्रास होतोय त्यांना. एका फटक्यात त्यांनी ओळखलं हॅल्युसिनेशनची केस आहे. कळतंय तुला? आणि हे का होतं सर? प्रेमात पडल्यामुळे हे असं सगळं होतं, हॅल्युसिनेशन्स वगैरे. आता माझं उदाहरण घे. काय? मी फक्त कामाकडे फोकस केला. हे फालतूपणा, प्रेम, मी ह्याच्याकडे लक्ष नाही दिलं आणि मी हवं ते अचीव केलं. तुला काय वाटतं, माझ्या आजूबाजूला असं प्रेमात पडण्यासारखे पुरुष नव्हते? अरे दर 10 मिनिटांनी दिसायचे मला असे पुरुष. हो, दिसायचे कशाला, आजही आहे असं सगळं दिसतात. पण आता आपले सरच घे, किती चांगले आहेत सर. सो हँडसम. म्हणजे मुलीला एका नवऱ्यामध्ये, आपल्या नवऱ्यामध्ये जे जे गुण हवे असतात ते सगळे आहेत या माणसामध्ये. तुम्ही किती भारी आहात, किती सर. तुम्ही एवढे चांगले आहात, तुम्ही कमाल आहात, तुमच्यात सगळं आहे. पण मी तुमच्या प्रेमात पडले का? नाही, प्रेमात नाही पडले ना मी, एवढं सगळं असून. हे बघ, प्रेमात नाहीये ना मी, त्यामुळे मी खुश आहे. मी काही करू शकते. हे बघ, मला काहीच वाटत नाही. मी आज त्यांचा हात धरला, मला काही वाटतंय नाही, कारण मी प्रेमात नाहीये सोन्या. मी असं बोलता बोलता केलं, काही मला झालं. काय झालं? काय झालं? सर पाणी देऊ का? काय होतंय? काय होतंय तुम्हाला? आय एम ओके, आय एम ओके. काय झालं? काय? आपण जेव्हा बोट शेगडीकडे नेतो ना, तेव्हा त्या बर्नरला काहीच कळत नाही काय झालं ते, पण बोटाला मात्र फोड येतो. आणि ज्याला फोड येतो ना, त्याच्या वेदना त्यालाच कळतात. म्हणजे काय नाही सांगू शकत आहे. बरेच दिवसांनी त्यांचा व्हायोलिन वाजलाय असं वाटतंय मला. रमेश, काय बोलतोय? मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. हा, बोला ना सर. अतिशय काय? महत्वाचं आहे. हो, बोला. रमेश, 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 आय लव्ह यू. अगं प्रेम आंधळ असतं, पण एवढं इकडे आहे मी, इकडे कुठे हे तरी बघ. रमेश, रमेश, आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी रमेश, मी चुकले. तुम्हाला विचारलंस आणि मी तुला नाही म्हटलं, पण त्यानंतर जेव्हा तू 24 तास माझ्याशी नाही बोललास ना, मला इतकं हरवल्यासारखं झालं ना. मला कळे ना मी काय करू. म्हणजे खरं प्रेम विरहात असतं म्हणतात ना, तेच खरंय रे, तेच खरंय.
मागचे 24 तास मला 24 युगांसारखी वाटली. बापरे. बस आता हा विरह. माझ्या मनाच्या आणि मेंदूच्या शर्यतीत माझं मन जिंकलंय. श्रमेश, आय लव्ह यू श्रमेश. प्रिया, आय लव्ह यू टू. जय प्रसाद ओक! जय प्रसाद ओक! एक मिनिट. प्रसाद ओकचा काय संबंध? अहो, त्यांचं पुस्तक आहे ना, मन कसं जिंकावं, ते वाचलंय मी. त्याच्यात त्यांनी सांगितलंय की जर पहिल्यांदा मुलीने नकार दिला तर तिला 24 तास अवॉइड करायचा, रिप्लाय नाही करायचा. मग ती आपला विचार करू लागते आणि मग होकार कळवते. हे माझ्या पुस्तकातच नाहीये. अरे लबाडा, प्रत्येकाला वेगवेगळ्या आवृत्त्या देतोस काय? अरे डेंजर आहे हा माणूस. सर, त्यांची चूक नाही, ते वयानुसार लिहितात सर. म्हणजे 24 तासाची आयडिया तुम्हाला दिली तर प्रॉब्लेम होईल. 24 तास तुम्ही इग्नोर कराल, पण 24 तास तुम्ही जगाल काय? भेंडी पाहिजे ना. मी मगाशीच बोललो, यमाचा चहा रेडी आहे, तुमचा पाव केव्हा पण बुडवेल तो. रमेश, काय बोलतोय? मावशी, मावशी, आम्ही बाहेर जाऊ. जा ना, जा. हेच तर वय प्रेम करायचं. जा, मजा करा. आपण लवकर जाऊया. या माणसाला आपलं प्रेम बघवत नाहीये. अरे नाही, माझा काय संबंध? तुम्ही डबल ढोलकी आहात का? मगाशी विरोध करत त्यांच्या प्रेमाला आणि आता काय सपोर्ट केलात? सर, माझा विरोध एकतर्फी प्रेमाला होता हो. आता दोघांची संमती आहे तर काय हरकत आहे सर, प्रेम करावं ना मग. खरं तर मलाही कधी कधी वाटतं सर, आपणही प्रेमात पडलं पाहिजे. आपणही कोणाला तरी गुलाबाचं फूल दिलं पाहिजे. मग ऐका ना, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बोला ना. व्हॅलेंटाईन प्रेम करतो. तुमच्या व्हॅलेंटाईन लग्न करू जाऊन येऊन. काय बोलताय सर, काहीच कळत नाहीये. काय बोलताय? आजूबाजूला असा सनी नाव सुरू होणारा कोणी असेल, एसनी, तर तुम्हाला आवडेल का असं एसनी? सर, तुम्हाला कसं कळलं माझ्या मनात कोणीतरी आहे ज्याचं नाव एसनीच सुरू होतं? कारण मी ओळखतो तुम्हाला. मी पूर्णतः ओळखतो. सांगा, फक्त बोला, फक्त बस सांगा. पीटीचे श्याम सर. त्यांना बघितलं ना की मला काहीतरी होतं सर. ते कसे वाटतात माझ्यासाठी? खड्ड्यात घेऊन तू हे कोण गेले दिवसभर काय पिटी करत बस. माझे मला क्लासेस आहेत. भेटच मला सांगून ठेवतो. तू भेट मला सांगून ठेवतो. श्याम सर, सांगा ना कसे वाटतात? वा वा वा, खरंच अतिशय लवली परफॉर्मन्स. बघूया हा सर असे काय म्हणतात. जय प्रसाद ओक. वा वा, बहारदार. ते जे पुस्तक आहे ते समवयस्क लोकांसाठी आहे. मी, श्रमेश, लक्षात घे तू. बरं, तुला तुझ्या संपूर्ण स्किटमुळे मला अत्यंत तृप्ती मिळालेली आहे. त्यामुळे माझं पचन व्यवस्थित आहे. एकदा मी देवाकडे प्रार्थना करतो की तुझ्या गळ्यात अडकलेला लाडू पचू दे, तेव्हा काहीतरी होईल. बहारदार. ईशा फार गोड गेलंस, फार मस्त. प्रिया मस्त, फार गोड आणि फार सटल आणि फार मजेदार परफॉर्मन्स होता. आणि या सिरीजमध्ये तितकाच महत्त्वाचा वाटा असतो आमिरचा. आमिरच्या बँडसाठी पण टाळ्या. आणि त्याला पूरक अशी एवढीच इंटेन्सिटी बने लावतो, त्यामुळे त्याचंही फार कौतुक. मजा आली. वंडरफुल. सोनाली ताई. श्रमेश, तुला खूप दिवसांनी मी अशा सिटी लव्हरच्या भूमिकेत पाहिलं. फार आवडलास मला तू एकदम क्रिस्प आणि मजेदार होतास. आणि कुणाच्या बरं एवढा प्रेमात पडलायस असं वाटायला आम्हाला भाग पाडलंस तू. आणि ती ही जी वेंधळी प्रेमिका होती, फार आवडतेस मला प्रिया, जेव्हा तू वेंधळी असतेस. नॉर्मल असते. खूप मजा आली. व्हॅलेंटाईन्स डेच्या खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. Thank you. थँक्यू.